कैलासवासी अजितदादा पवार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांचं आज सकाळी विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालेलं आहे। सर्व कंधार शहरातील सर्व पक्षीय व्यापारी बांधव शेतकरी या सर्वांच्या वतीने या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व यांना आदरांजली वाहण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण जमलेले आहोत। कंधार शहरातील व परिसरातील आलेले सर्व तमाम शेतकरी बांधव या व्यापारी बांधव या सर्वांच्या वतीनं आपण शिवाजी चौक कंधार येथे कैलासवासी अजितदादा पवार यांना या ठिकाणी आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत। अजितदादा पवार यांच्या आत्म्यात शांती लाभो व त्यांच्या दुःखात झालेला आहे हा आघात सहन करण्याची ईश्वराने ताकद देवो ही आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया। या ठिकाणी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत। तरी या ठिकाणी परमेश्वरराव जाधव की आपण श्रद्धांजली अर्पण करावी। आज सकाळीच एक दुःखद बातमी आहे आपल्या महाराष्ट्राच्या कानावरती आली, ते म्हणजे हा पुरोगामी महाराष्ट्र कसा असला पाहिजे याचं ताजं उदाहरण जर कोण देत असेल ते आदरणीय अजितदादा पवार हे देत होते। कारण आज ह्या पुरोगामी महाराष्ट्राची पिछेहाट झालेली आहे असा हा नेता आपल्यामधून आज काळाच्या पडद्याआड गेलेला आहे। कारण त्यांचं राजकारण, त्यांची भूमिका आणि त्यांचा स्पष्ट टीव्हीवर पाहिले असता बारामती या ठिकाणी विमान अपघात झाला आणि या विमानामध्ये मुंबईहून पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आदरणीय महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व रोखठोक असे अजितदादा त्या विमानात होते अशी बातमी लागली। सर्व महाराष्ट्राला कुणालाही खरं वाटायसारखं घटना नव्हती, परंतु त्या ठिकाणी असे अकस्मात अपघात हा या महाराष्ट्राच्या धगधगत्या कणखर नेतृत्वाला रोखठोक राजकीय पक्षातील पदाधिकारी असो, चुकला तर चुकला म्हणणारा, अधिकाऱ्याला धारेवर धरणारा आणि जाग्यावर डिसिजन घेणारा असा महाराष्ट्राचं खूप मोठं नेता भविष्यात हे एवढं मोठं भरीव महाराष्ट्रात कधी भरून न निघणारं असं या महाराष्ट्राचं नुकसान झालं। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांना कंधार तालुक्याच्या वतीनं, कंधार शहराच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। आजची सकाळ महाराष्ट्रासाठी काळा दिवस घेऊन आली। खरं तर आपण सकाळच्या विधी आठवत असताना टी व्हीवर एक हेडलाईन आली आणि त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमानाचा अपघात असं झाल्याची बातमी हेडलाईन आली आणि तुमच्या आमच्या सर्व कार्यकर्त्याला वाटलं की महाराष्ट्राच्या एवढा एक तगडा निर्भीड नेता आणि एवढ्या लवकर असं जाणं कुणाला वाटलं नाही। विमानाचा अपघात झालाय आणि अजितदादा सुरक्षित असतील असं काही वेळासाठी लागलं, पण काही क्षणातच अशा बातम्या येऊ लागल्या की त्या अपघातामध्ये दादांचं अपघाती दुर्दैवी मृत्यू झालं। आणि खरंच या ठिकाणी मला मुंडे साहेबांची आठवण येते, ज्या पद्धतीनं त्यांचं परळीमध्ये स्वागत होणार होतं आणि दररोजच्या नित्यनेमाप्रमाणे अजितदादा सकाळी 6 वाजता उठून त्यांचं जे दैनंदिन काम असते त्या पद्धतीनं बारामतीकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या सकाळी बातमी टी व्हीवरून बघितली आणि आमचं मन सुन्न झालं। या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण आपल्या देशाचं या ठिकाणी मोठी हानी झालेली आहे। माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा या मार्केट कमिटीवर प्रशासकीय संचालक म्हणून घेण्याचं ठरलं। या ठिकाणी 2-3 जागा जास्त झाल्या, 17 सदस्याची या ठिकाणी संचालक मंडळ आहे, परंतु 20 संचालक व त्या ठिकाणी जास्त झाले। मी व शंकरांना
आम्ही गेल्यानंतर दादाने 1 मिनिटामध्ये सही करून लगेच आम्हाला त्या ठिकाणी मान्यता दिली. आज खरंच एवढं मोठं दुःख झालेलं आहे की हे दुःख भरून न निघण्यासारखं आहे. माझ्या वतीनं व माझ्या कुटुंबियाच्या वतीने व कंधारवासियाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व मी थांबतो. आज सकाळी उठल्याच्या नंतर एक वेदनादायी घटना ऐकण्यास आली आणि खऱ्या अर्थानं आजचा दिवस महाराष्ट्र नव्हे देशासाठी हा काळा दिवस आहे. महाराष्ट्रासाठी विकासाचा चेहरा असणारा आणि महाराष्ट्रातल्या विजन घेऊन चालणारा, गाव वाडी तांडा आणि शहरासाठी एक विकासाचं विजन घेऊन उभा राहिलेला एक नेता, या नेत्याला आज महाराष्ट्र मुकला आहे आणि मी या ठिकाणी अशा नेत्याला आज संभाजी ब्रिगेड शाखा कंधारच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहतो. ओम शांती.